नमस्कार मंडळी, मी श्रद्धाच किचन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत. स्वयंपाक आवडणाऱ्या प्रत्येकासाठी खूप उपयोगी, भन्नाट आणि रोजच्या वापरातील किचन टिप्स, ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल, स्वयंपाक आणखी सोपा होईल आणि कामही पटकन होईल. टिप्स खूप तुमच्या कामी येणार आहेत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पाहूया आजच्या या टिप्स. नंबर 1. हिरव्या भाज्यांचा रंग टिकवून ठेवण्यासाठी शिजवताना चिमूटभर साखर घालावी. टिप नंबर 2. भाजी जास्त तिखट झाली असेल तर त्यामध्ये दही किंवा नारळाचे दूध घाला, कमी तिखट होते. टिप नंबर 3. इडली मऊ आणि स्पंजी होण्यासाठी इडलीचे पीठ भिजवताना त्यात अर्धा चमचा मेथीचे दाणे घाला. इडली मऊ आणि जाळीदार होईल. टिप नंबर 4. ग्रेव्हीसाठी कांदा टोमॅटो वाढताना त्यात थोडे भाजलेले तीळ घातल्यास चव छान येते. टिप नंबर 5. पोळी मऊ राहण्यासाठी पीठ मळून त्यावर थोडे तेल लावून झाकून ठेवा. टिप नंबर 6. बटाटे लवकर उकडण्यासाठी पाण्यात अर्धा चमचा व्हिनेगर किंवा मीठ टाका. टिप नंबर 7. भेंडीच्या भाजीमध्ये 1 चमचा दही टाकला, भाजी चिकट होणार नाही. टिप नंबर 8. मसाले खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे ठेवा. टिप नंबर 9. लिंबू सुकू नयेत यासाठी लिंबांना बाहेरून थोडे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवा, जास्त काळ ताजी राहतील, सुकणार नाहीत. टिप नंबर 10. लसूण लवकर सोलण्यासाठी 10 ते 15 मिनिटे पाण्यात भिजत ठेवा. टिप नंबर 11. पोहे धुताना ते अनेकदा एकमेकांना चिकटतात. हे टाळण्यासाठी पोहे धुतल्यावर लगेचच त्यात लिंबाचा रस मिसळा, यामुळे पोहे मोकळे आणि मऊ राहतील. टिप नंबर 12. शेवग्याच्या शेंगा उकडताना फुटू नये यासाठी त्यात छोटा गुळाचा तुकडा टाकावा. टिप नंबर 13. दही घट्ट जमवण्यासाठी विरजण लावताना त्यामध्ये ओल्या नारळाचा तुकडा टाकावा. टिप नंबर 14. कांदा, लसूण किंवा मासे कापल्यानंतर हाताला येणारा वास घालवण्यासाठी हातावर लिंबाची साल चोळा आणि मग हात धुवा. टिप नंबर 15. तुरटी फिरवलेल्या पाण्यात छोले भिजवावे, याने छोले मऊ होतात. टिप नंबर 16. टोमॅटोची पेस्ट बनवताना बिया काढून टाकाव्यात, त्याने पेस्ट जास्त आंबट होत नाही. टिप नंबर 17. पोळ्या बराच वेळ मऊ राहण्यासाठी त्यामध्ये 1 आल्याचा तुकडा ठेवावा. टिप नंबर 18. जिरे खराब होऊ नये यासाठी त्यामध्ये 3 ते 4 वेलची ठेवावी. टिप नंबर 19. नॉनस्टिक पॅन चकचकीत राहण्यासाठी त्यावर लिंबाचा रस लावावा. टिप नंबर 20. तूप जास्त काळ चांगले राहावे यासाठी गुळाचा तुकडा टाकावा. टिप नंबर 21. कांदा चिरताना डोळ्यातून पाणी येत असेल तर कांद्याची साल काढून तो काही वेळासाठी पाण्यात बुडवून ठेवा, त्यानंतर चिरल्यास डोळ्यातून पाणी येणार नाही. टिप नंबर 22. पुरीचा मऊ आणि खुसखुशीतपणा टिकून राहण्यासाठी पीठ मळताना त्यात 1 चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ मिसळा, यामुळे पुऱ्या खुसखुशीत आणि मऊ राहतील. टिप नंबर 23. भेंडी लवकर सुकते, ती जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी तिच्यावर थोडे मोहरीचे तेल लावा. टिप नंबर 24. मेथीची भाजी कडू लागत असेल तर तिच्या पानांवर थोडे मीठ टाकून काही वेळ तसेच ठेवा, यामुळे तिचा कडूपणा कमी होईल. टिप नंबर 25. इडली मऊ होत नसेल तर तांदूळ आणि उडदाची डाळ भिजवताना त्यात अर्धा कप साबुदाणा मिसळा. हे सर्व एकत्र वाटून इडली बनवल्यास ती खूप मऊ आणि स्पंजी होईल. टिप नंबर 26. काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत. भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे, काम झाल्यावर कोमट पाण्याने हात धुवून टाकावे.
टिप नंबर 27. टोमॅटो फ्रीजमध्ये न ठेवता बास्केट किंवा काचेच्या भांड्यात हवेशीर जागेवर ठेवावे. फ्रीजमध्ये ठेवल्याने टोमॅटोचा स्वाद बिघडतो. टिप नंबर 28. साबुदाण्याची खिचडी करताना मिरच्यांचे तुकडे न घालता मिरचीचा ठेचा घालावा. यामुळे मिरचीचा तुकडा दाताखाली येण्याचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे खिचडीलाही एकसारखा तिखटपणा मिळतो. टिप नंबर 29. पालकाच्या भाजीत पुदिन्याची पानं घालून वरून लिंबू पिळल्यास स्वाद छान लागतो. टिप नंबर 30. ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवा. वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्या. ताक आंबट होत नाही. तर मैत्रिणींनो, आजच्या या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंटमध्ये नक्की सांगा. यापैकी तुम्हाला कोणती टिप्स आवडली आणि सर्वात जास्त उपयोगी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच रोजच्या उपयोगी किचन टिप्स, रेसिपीज आणि घरगुती उपायांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला पण विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयोगी व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.